नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षा ब्लॉग आणि रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आमच्याकडे वातावरण थोडंसं असं होतं, म्हणजे पाऊस येऊन गेलेला होता आणि अजून पण वातावरण ढगाळ असं झालं होतं. इशू बघा सकाळी कशी करते, म्हणजे हसते मस्त पाण्यामध्ये बसून. तिला अंघोळ वगैरे घालायची होती अजून, आणि आम्ही अंघोळ वगैरे तिला घालून मी झोपवले. व्लॉग म्हणजे मी व्हॉईस ओव्हरच करते असं बोलू शकते, इतका कॉन्फिडन्स नाही मला अजून माझ्या आई म्हणजे सासूबाईंसमोर वगैरे बोलण्याचा. त्यामुळे शेजारी बेडरूममध्ये त्या झोपल्या होत्या, त्यामुळे मी व्हिडिओ घेतला. भांडे वगैरे सगळे घासून घेतले. यावेळेस आईने डबे मी येण्याच्या अगोदरच घासून स्वच्छ करून ठेवल्या होत्या, त्यामुळे इतकी परेशानी झाली नाही. प्रांशूच्या वेळेस मी ज्यावेळेस आले तेव्हा खूप परेशानी झाली होती. 6 महिने कोणीच नव्हते इकडे, त्यामुळे नंतर कपडे ते वाळत टाकले. म्हणजे असं म्हणजे सावलीत जरी वाळत टाकले तरी वाळता येतं. वॉशिंग मशीनमधून काढल्यानंतर इशूला अंघोळ घालून झोपवली होती आणि ती छान झोपली होती. नंतर मस्त मी पण थोडीशी झोप घेतली. मायलेकीने आम्ही छान अशी झोप घेतली. नंतर इशू पण खूप वेळ झोपली आज, आणि प्रांशू तर खूप वेळ झोपला होता. त्याचे पप्पा गेले होते त्यांचं ते SIRचं काम करण्यासाठी, त्यामुळे आम्ही सगळेच झोपलो होतो निवांत असं. आणि उठल्यानंतर बघा इशू कसे बसली मांडीवर. आणि तितक्यामध्ये पप्पा आले. इशू लगेच झोपली होती. नंतर पप्पा आले आणि प्रांशूसाठी त्यांनी रिमोटवरची गाडी आणली होती. कार आता लोकांसाठी बाहेरून काही ना काही घेऊन येतातच ते. आणि बघू शकता त्याचा आनंद. तो झोपेतून उठला गाडी पाहताच. त्याला कपडे वगैरे काहीच घातले नव्हते, त्यामुळे फुल नाही दाखवू शकत मी त्याला. आणि आता लोकांसाठी तर गाडी आणली रिमोटची, पण लेकीसाठी तर बोलणं तरी पाहिजेच ना. मग त्यामुळे बघा कशी इथं गप्पा चालू आहेत बापलेकाच्या. जे जेवणात टोपलेले आहेत आमचे, आणि एक इशूने आमच्या खूप मोठा कांड केलेला आहे आज. काडी होती त्याची, म्हणजे पप्पांनी केलेली काडीच तिने पूर्ण असं ओढून काढली. म्हणजे असं तून असं रक्त निघत होते, एवढं असं तिने ओढली. त्यामुळे आता ती काडी बदलून आम्ही सोनारकडून एक छोटीशी गुंड करून आणले तिच्यासाठी. आता ते गुंड घातले. म्हणजे इतकं मोठं, म्हणजे इतकं रडली अजून ती, खूपच रडली. म्हणजे हातांतून असं ओढली डायरेक्ट काडी. आणि ती काडी अगोदरच थोडीशी लवचिक होती. आम्हाला करतानाच वाटत होतं पप्पाला ते वगैरे, पण मी म्हणलं जाऊ दे आता. तर हिने असले कांड करून ठेवले इशूने आज. तर चला आता जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासून ठेवले, दूध तापवले, आई फिरायला गेले थोडंसं बाहेर. तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय.